काय झालं बोट चेंज आहे ना. आता घेते ही इथून सुरुवात कर इथून भर. हे नाही इतकं आहे. मंडीत गेलतो आम्ही तर शुभांगीपणे येताना काल आम्ही आलतो या ठिकाणी इथं शेणखत लय पडलेलं आहे तर शुभांगीपणे झाडांना शेणखत नेऊ आपण. पन्नी पाहिजे होते हातात घालायला. हे भर ना असे मोठे मोठे. हे इथं बघ इथं आहे इथं. हातात पन्नी घाल. हा घाल इथे. साडीला डागा लागतो. हा शेणखत आहे. या झाडापाशी आम्ही व्हिडिओ बनवले होते काल इंस्टाग्रामवर टाकायसाठी. तर शुभांगीपणे इथं शेणखत आहे म्हणे आपण झाडासाठी शेणखत नेऊ. म्हटलं चालतं उद्या आपण कोणी आणू आणि घेऊन जाऊ. काय करायली अगं काय वाले आहे गाय आता मग साडीला लागतं डागा पडतात. गाई म्हशीचं तर आहे ते. गाय पैसेच ते हां पण डागा पडतात ना गाडीवर. मला वाटतं इथं जनावरं बांधतात काय की ग त्याचं पडलेलं आहे. त्याची पारी उन्हाची. हां उन्हाच्या पारी. हां ये टाकते असं पण. पावणे 9 वाजलेत बघा. हे बघा 9:15 वाजलेत. सकाळी गेलतो आम्ही मंडीत. आम्ही बांधते ना असं हाताला पडली. हां पण ते साडीला नंतर गाडीवर बसल्या ना की साडीला डागा लागतो. हां का शेतामध्ये काम केलं वाटते का तू. मग माझ्या बाबाची गाई हां 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 म्हशी. बरं बरं. पण आता शेतकरी असे शेतामध्ये बाया असं काम नाही करत ना पन्नी घालून हातात. मी पन्नी घातली आहे तुला माहिती. हां हां हा व्हिडिओ नवीन झाला काहीतरी युनिक झाला टाक. बघा आत्ता कोणती तरी गाय आली इथे. ताजं आहे ते मग सकाळचा टाईम आहे ना. हे बघ ते बघ इथं आहे इथं आहे इथं हां ते बघ हे मोठं. वाळलेलं आहे. एक काम करा आपण आता होळी आली होळीला काय करू गौऱ्या आणावं का विकायला. हा काऊन नाही म्हणती का. होय ते माणूस चाललंय एक गाडीवर. चल तेच आहे, म्हैशीवाली. हां काय हे इथं भर हे बघ. मला काय म्हणायचं होळीला आपण गौऱ्या आणा. मी म्हणालो गौऱ्या आणू तर होळीला तू काऊन नाही म्हणती विकायला. बघूच ना नंतरचं नंतर. इथं आहे बघ इथं मोठा आहे तर इथं मोठा आहे बघ. आजच होळी आहे का? हा हां इकडे गाडी राहिली. काय व्हायला त्याला मग इथं ये बघी. तुम्ही धरू लागला रे बघ गेली मला. मी मोबाईल मी कॅमेरामॅन आहे. मला हात धुवायला पाणी नाही ना आपल्याकडं. कमेंट करून सांगा लोकेशन कुठलं आहे हे पण. आम्ही मंडीतून आलो आहे. आता तुम्हाला सांगतो मी इकडं बघा हायवे आहे. हायवेला जवळच आहे. हा नगर हायवे आहे. संभाजीनगर ते अहमदनगर. तर बाबा पेट्रोल पंपाच्या पुढं आहे लोकेशन. बदल झालं का अर्धी कोणी झाली का. ती गौऱ्या लावल्या तर चालत नाही का. हा इतके दिवस गौऱ्या लावल्या असतात वाळे. आपण थोडं थोडं नेऊन गौऱ्या बनवल्या असतात. तू लावतात गौऱ्या. अगं कासोड्याला भेटतात म्हण गौऱ्या. आपण एक दिवस कासोड्याला काय करू राऊंड मारून बघू गाडीवर. भेटल्या हिसाबात तर घेऊन येऊ विकायला. उडतात पैसे 1000-500 रुपये उडतात. आम्ही नाही येत आता. हा तुम्हाला गाडीवर यायची भीती वाटायची बघितलं ना सकाळी. दावरे होते ते. आम्ही सकाळी येताना होऊ नाही तशी घटना. ॲक्सिडेंट झाला होता वाटतं. तर ते माणूस जागेवरच गेला. मार लागायला पाहिजे. मोटरसायकलवर ते दोघं जण होते मोटरसायकलवर. एक जण जागेवर गेलता आणि एक जण एकाला दवाखान्यात नेलं होतं वाटतं. बरोबर 6:30 6:15 झाला असेल ते. कारण का आम्ही
7 वाजता आम्ही समजा 6:45 वाजता झालं? बदल हा. टाक अजून एखादं जड होऊ राहिली. एवढं टाक ना, हे टाक ना. हा जरा फ्रेश वाटतंय, आत्ताचा वाटतोय हा. ते पण fresh असेल. हे फ्रेश वाटतंय. हे गायचं आहे का गायचं? तुम्हाला माहिती आहे का? दाताला आहे का त्यानं याला काय करायचं, वाळू घालायचं आणि दात घासायचे याने. ते रा- ते याच्या गौऱ्या पाहिजे. कशाचा? उंडीला गौऱ्या पाहिजे. खेड्यापाड्याकडे अजून बी हेच करतात, आपल्याकडे भेटत नाही म्हणून पण सांग. ते लावलेल्या गौऱ्याचं नसतंय. हां हां दुंडून गौऱ्या आणलेल्या राहतात. हा का. चला तर मित्रांनो, आम्ही जातो आता, निघतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा आमच्या व्हिडिओला. बघू पुढं हळूहळू आम्ही अपडेट व्हायलो आता. बस झालं का एवढं? हा बदल चल. झाडच किती. आणि आमचे व्हिडिओ पण आता थोडे आम्ही चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आमच्या चॅनलवरती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या आम्ही बघू जमलं तर उद्या बी आम्ही मंडीत येणार आहे. काल पण आलतो. 3 तारीख आहे आज. हे बघा आमची गाडी, शाईन गाडी. 3 मार्च 2025. आमच्या चॅलेंजला 2 महिने पूर्ण झालेत. 3रा महिना लागला आहे. खूप छान वाटते. हळूहळू तुम्ही पण सपोर्ट करायला लागले आता. हे झाडं कशाचे आहेत कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन असेल, काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न करेन तुमच्या पुढं मी 100%. आम्हाला असंच सपोर्ट करत जा. खूप छान वाटते आता. हळूहळू आम्ही चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. काय की एक गोणी भरून नेऊ उद्या. अजून रिकामं पाहिजे माणूस. हे आता आपल्यासोबत पिशवी आहे. आम्ही बघा मंडीतून काय आणले, टरबूज आणले. दाखव रे, टरबूज दाखव. बघा ठेवलं. अरे ते हात घाणे का. नाही दिसणार. हे बघा हे 5 किलोचं टरबूज आणलं आम्ही. 10-11 रुपये किलो टरबूज आहे सध्या मंडीत. चला, धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी तुमचे. असेच आमचे व्हिडिओ बघत जा, पूर्ण वॉच करत जा. धन्यवाद.